हे बघा मित्रांनो, हे जे आहे ना लवंगाचं झाड आहे. या झाडाला तर फ्रूट यायला अजून 2-3 महिने लागतील. 2-3 महिन्यानंतर याच्यावरती ते फ्लावरिंग होणार. त्यानंतर त्यामधनं आपल्याला ते लवंग भेटणार. लवंगाचं झाड आहे. कोकोचं प्लांट आहे. कोको प्लांट जे चॉकलेटसाठी आपण कोको पावडर वापरतो, स्वीट प्रोडक्ट्समध्ये जे वापरतो त्या कोकोचं. त्याचं एक फ्रूट आलेलं आहे बघा, त्या साईडनी खालच्या साईडनी दिसतंय. जरा लांब असल्यामुळे ना आपल्याला घेता येत नाहीये त्याला व्यवस्थित. कोको फ्रेंड्स, हे बघा, हे सर्व सुगंधीचं झाड आहे. ऑल स्पाइसेस म्हणून नाव आहे ना, त्याचं एक पान आपण कुठल्याही म्हणजे जेवणामध्ये यूज करेल तर सगळ्या स्पायसीचं फ्लेवर मिळून फ्लेवर येतं. सर्व सुगंधी पुलाव, बिर्याणी असं स्पेशल डिशेसमध्ये ते वापरलं जातं. हे बघा फ्रेंड्स, हे डेकोरेटिव्ह प्लांट आहे. ह्याला नेहमी वर्षभर फुलं असतात. ऑफ सीझन ऑन सीझन असं नाही आहे. आपण हे घरी लावलं तर नेहमी फुलं असतात. सदाफुलीसारखंच एका प्रकारचं. हे बघा फ्रेंड्स, हे पूर्ण वेलचीची झाड आहेत. इथून तिथपर्यंत जेवढा भाग आपल्याला दिसतोय तेवढं पूर्ण वेलची त्याला आले आहेत बघा. काल ह्याचे ॲक्च्युली जे सगळे जून होते ते सगळे हार्वेस्टिंग झालेले आहे. हे न्यू बर्ड्स आहेत त्याचे सगळे. फ्रेंड्स, हे बघा, हे चंदनचं झाड आहे. लहान प्लांट आहे पण चंदन आहे. मोठं झाल्यावरती मोठं झाड होणार आहे, वृक्ष होणार. तर चंदनच्या प्लांटला आपल्याला नॅचरली बघायला भेटतंय बघा, चंदन. बघा, ही ना फ्रेश वेलची आहे बघा. त्याच्या आतमध्ये दाणे तयार होत आलेले आहेत, दिसतं? हे बघा मित्रांनो, हे बघा, हे प्लांट आहे ना आयोडीन प्लांट आहे. आपल्याला जे कट्स आणि वुंड्स होतात, कुठेही जखम होते, ह्याचं जर आपण ज्यूस काढून ह्या पानांना पिळून त्याचा जर रस तिथे टाकला तर 2 दिवसात ती जखम बरी होते.